दिलं, त्याचबरोबर अनेक लेखकांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठीचं माध्यम या लेखनातून मिळालं. मला वाटतं त्यातूनच कोरोना सूरसारखं पुस्तक आकाराला आलं असेल, जे आज पुरस्कार प्राप्त आहे. आज या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे ते साताऱ्यातले ज्येष्ठ प्राचार्य पुरुषोत्तम शेठ सर. शेठ सरांचा परिचय सर्व सातारकरांना आहेच. तळमावल्याचे दिवस हे त्यांनी कॉलेजमध्ये असताना जे काही वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले त्याच्यावरचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याशिवाय एका दिवाळी अंकाचंही ते अनेक वर्ष प्रकाशन करत होते. असे साताऱ्यातले ज्येष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तम शेठ सर, त्यांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं अशी विनंती मी अश्वमेधचे अध्यक्ष शशिभूषण जाधव यांना करते. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे दुसरे अतिथी साताऱ्यातल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातलं नेहमीच चर्चेत असणारं नाव माननीय शिरीषजी चिटणीस. दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. अनेक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन ते करत असतात, पुस्तकांची प्रकाशनं करत असतात. असे शिरीष चिटणीस सर मसापचे पुणे शहर प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत आहेत. सातारा आणि पुणे असं त्यांचं कार्यक्षेत्र आहे. त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं अशी विनंती मी अश्वमेधचे उपाध्यक्ष टी मोहिते यांना करते. आपले घरचेच पाहुणे आहेत, पण आजच्या या व्यासपीठाचा मान म्हणून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहोत. धन्यवाद सर्वांना. आत्ताच रवींद्रजींनी सांगितलं की कैलासवासी भास्करराव माने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. गेली 9 वर्ष सातत्यानं हा पुरस्कार देण्यात येतो. अर्थातच डॉक्टर स्वतः साहित्यिक आहेत, साहित्यप्रेमी आहेत. नव्याला नेहमीच उचलून धरतात, नव्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतात आणि याच भूमिकेतून मला वाटते हे सातत्य टिकून राहिलेलं आहे. म्हणूनच या पुरस्कारामागची भूमिका आता सांगावं आपल्या मनोगतातून अशी विनंती मी डॉक्टर राजेंद्र माने यांना करते. नमस्कार. आजच्या या अक्षरगौरव साहित्य पुरस्कारासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते आमचं वितरण होणार आहे पुरस्कारांचं ते प्राचार्य पुरुषोत्तम शेठ सर, आमचे मित्र शिरीष चिटणीस सर. पहिले त्यांनी सांगितले की पाहुणे घरचेच आहेत, पण आमची घरची माणसं सुद्धा किती मोठी असतात हे आम्हाला सगळ्या लोकांना दाखवूनही सांगायचे असते. माणसं काम करतात, त्यावेळी काम करतात, माणसांना बळ देतात, माणसं उभी करतात. माणूस म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा ह्या सगळ्या गुणांच्याकडे मला वाटतं की जाणीवपूर्वक आपण बघायला हवं. आजची दोन्ही व्यक्तिमत्व अशी आहेत की या क्षेत्रात गेल्या अनेक वर्ष काम करत आहेत, सातत्यानं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेठ सर तर आता खरं तर आम्ही त्यांना तरुणच असं म्हणायला पाहिजे, कारण या वयात ते जितकं करू शकतात ते आम्हालाही लाजवेल असं अजूनही करू शकतात. चांगल्या चांगल्या कार्यक्रमा ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात, मार्गदर्शन करत असतात. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. तळमावल्याच्या दिवसाचा उल्लेख आता वैद्य त्यांनी केला. अशा पद्धतीने एक शिल्प किंवा एखाद्या संस्थेचं कॉलेज उभा करायचं असतं, कशा अडचणी येतात आणि त्यातून त्यांनी जे निर्माण केलेलं आहे त्याचं अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे. तुम्ही आवर्जून वाचावं असं मला वाटतं. शिरीष चिटणीस सरांनी सुद्धा बरोबर नरेंद्र दाभोळकरांच्या एक अतिशय चांगल्या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. दीपलक्ष्मी पतसंस्था, दीपलक्ष्मी हॉल. मला वाटतं पूर्वी फक्त पाठक हॉल असतात ना सांस्कृतिक ह्याच्यात नाही जातात, पण आता दीपलक्ष्मी पाठक हॉल ही 2 सातारची सांस्कृतिक केंद्र झाली तशी म्हटलं तरी हरकत नाही. अनेक साहित्यिक कार्यक्रम, अनेक पुस्तकांची प्रकाशनं, चर्चासत्र, वेगवेगळ्या विषयांचे कार्यक्रम हे सातत्यानं चिटणीस साहेबांच्या सहकार्याने घडून येत असतात. त्यामुळं सातारच्या सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रात आता ही दोन्ही नावं नवीन नाहीत असं मला वाटतं. ह्या सगळ्यांचं सहचार्य आम्हाला सगळ्यांनाही लाभत असतं. त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले अश्वमेधचे संस्थापक
आणि आमचे मित्र रवींद्र झुटिंग भारती. खरं तर आता त्यांनी उल्लेख केला की माने परिवाराच्या तर्फे हा कार्यक्रम होत असतो, तरीसुद्धा एक आश्रमिक सारखी संस्था किंवा आश्रमिक सारखं ग्रंथालय अशा आणि महत्त्वाचं मला सांगायचं वाटतं की ज्या ग्रंथालयाला कदम सर अनुदान नाही, विना अनुदान ग्रंथालय हे आहे, तर अशा पद्धतीचं एक ग्रंथालय सुद्धा म्हणजे साहित्य पुरस्कारासाठी सुद्धा काम करतं, ग्रंथालयांना पुरस्कार देतं. म्हणजे आमचं ग्रंथालयाला अनुदान नसलं तरी सुद्धा आम्ही अनुदानित ग्रंथालयांना पुरस्कार देत असतो, तिथं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देत असतो. तर अशा पद्धतीचं एक चळवळीतले व्यक्तिमत्व असणारे रवींद्र झुटिंग आहे. त्याच्यामुळं मला तर खरं तर या पुरस्काराचं हे सातत्य राखता आलं आम्हाला सगळ्यांना असं म्हणायला हवं. दुसरे आमचे अध्यक्ष शशिभूषण जाधव आहेत, उपाध्यक्ष दत्तात्रय मोहिते आहेत आणि अतिशय सुंदर सूत्रसंचालन नेहमी करतात आमच्या कार्यक्रमात. तशा प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयाच्या कार्यवाह वैदेहीताई कुलकर्णी आहेत, ज्योष्णाताई कोल्हटकर आहेत, अनेक क्षीरसागर साहेब आहेत, माने परिवार आहे, केंद्रीय परिवार आहेत, अनेक प्रदीप कांबळे आहेत, किती नावं घ्यावी अशी मान्यवर सगळे सुनील मांडवे आहेत, अनेक व्यक्तिमत्व इथं आहेत. आणि त्याचबरोबर खरं तर आज त्यांचं कौतुक करायला आम्ही हे केलं. खरं तर कौतुक करण्यापेक्षा ते कौतुकाला पात्र आहेत म्हणून आम्हाला ही संधी पण काही अंशी मिळालं असंही मी म्हणेन. हे दोन्ही अर्थानं आहे, कारण सगळी व्यक्तिमत्व इथं ती सुद्धा मोठी व्यक्तिमत्व आहेत. आताच रवीने नावं घेतली सगळ्यांची की प्राचार्य महेंद्र कदम सर आहेत, सुनीता राजे पवार आहेत, संजय आयवाड आहेत, ईश्वर हलगरे आहेत, सतीश जाधव आहेत, शुभांगी दळवी आहेत, कृष्णदेव गिरी आहेत, डॉक्टर शांतनू आंबेडकर. आता खरं तर त्यांचा एक पुण्याला कार्यक्रम आहे त्यामुळे ते इथं उपस्थित राहू शकले नाही. आणि प्राध्यापक युवराज खरात आहेत. ही सगळी जाणकार लेखक क्षेत्रात काम करणारी व्यक्तिमत्व इथं आहेत. आपण नेहमी म्हणतो की पुरस्काराला पुस्तकं बरेच विचारतात की तुम्ही कशा पद्धतीने पुरस्काराची निवड करता, काय करता. तर मला नेहमी वाटतं की ज्यांच्याजवळ लिहिण्याची काहीतरी एक उर्मी आहे, जे चांगल्या पद्धतीचे लिहितात, त्यातून लोकांचं काहीतरी प्रबोधन होतं आणि त्याचबरोबर नवीन विषय हाताळतात. हाही एक मला नेहमी त्याचा एक वाटतं की नेहमीच्या विषयापेक्षा वेगळं जाऊन एखादा विषय घेणं, त्याच्यावर अभ्यास करणं आणि पुस्तक लिहिणं हा सुद्धा एक वेगळा पद्धती. तर अशा सगळ्या पद्धतीच्या पुस्तकातून आम्ही विचार करून हे पुरस्कार इथं आप दिलेला आहे. मला या पुस्तकांच्या बद्दल थोडं मुद्दाम सांगावं लागेल, कारण इथं जरी असले तर आपण सर्वांना कळायला हवे की हे पुस्तकं काय आहे, तर त्यांचे विषय काय आहेत. मी जास्त बोलणार नाही आहे, पण कोरोनासून नावाचा आत्ताच उल्लेख झाला. सतीश जाधवांची जी कादंबरी आहे ज्याला आम्ही सातारा जिल्ह्यातून पुरस्कार दिलेला आहे. तर कोरोनाच्या सुरुवात झाल्यावर तो पहिला रुग्ण आल्यापासून नंतर जो कोरोनाचा जो प्रवाह चालू झाला, त्यात व्यवस्थेचे कसे प्रश्न आले, माणसांचे कसे भावनिक प्रश्न आले, हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीचं कामकाज चाललं, किती वाईट किती चाललं, हे दोन्ही प्लस मायनस जे आहेत हे सगळं विचार करून लिहिलेली ही कादंबरी आहे कोरोनातून. आणि आता वास्तव आणि तात्कालिक वास्तव याच्यावर खरं तर ही कादंबरी आधारित असल्यामुळं सगळ्यांनी वाचण्यासारखी आहे की खरंच आता कोरोना झाला असल्यामुळं आपण कशा पद्धतीचं वागू शकतो यातून एक उद्बोधक प्रेरणा मिळणारी ही कादंबरी आहे. दुसरे प्राचार्य महेश कदमांच्याबद्दल मला आवर्जून सांगावं वाटतं की साहित्य क्षेत्रातलं एक चांगलं सजग असं लिहिणारं हे नाव आहे. आणि त्याचबरोबर तणस ही महत्त्वाची साहित्य क्षेत्रातली कादंबरी मला वाटते. कारण का तर एक माणूस म्हणून जेव्हा विचार करताना माणूस कसा जगतो, धडपडतो, उठतो, परत उभा राहतो, हा सगळा प्रवास आहे. आणि मग नंतर आपल्या वाटा कशा पद्धतीने सजगपणे शोधत राहतो. माणसाचं जगणं हे आता किती अवघड झालेलं आहे. आणि प्रत्येक टप्प्यावर म्हणजे कोरोना आल्यापासून तर माणसाचं जगण्याला आणखीन वेगळे संदर्भ आलेले आहेत किंवा वेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अनेक विषय असले तरी सुद्धा सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीने सगळं स्वतःचं जगणं व्यतीत करतो. आणि मग काळ आणि अवकाश ह्या पातळीवर सुद्धा अनेक पातळीवर ही कादंबरी वाच करते. त्याची भाषा असू दे, त्याची बोली असू दे, हे सगळ्या पद्धतीचं एक आवर्जून अभ्यास करण्यासारखी म्हणून तणस कादंबरीकडे मी पाहतो. त्यामुळे त्यांनाही आम्ही हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर शांतनू आंबेडकर ते इथून आले नाहीत, पण अतिशय सध्याच्या काळामध्ये वैद्यकीय व्यवसायात काम करू शकतो ज्यांची मराठी भाषा प्रगल्भ आहे. कारण कुठलाही वैद्यकीय शब्द न वापरता ते अतिशय सुंदर लेख लिहू शकतात, ते सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. आज अति सगळ्यांच्याकडून पोहोचलेले नाव आहे. त्यांचे माध्यमातून म्हणजे फेसबुकवर वगैरे अनेक लेख प्रकाशित झाले असतात. डॉक्टर श्रोत्री इथं आहेत, तेही खरंतर जाणकार लेखक आहेत, त्यांचे मित्र आहेत. हे दोन्ही डॉक्टरांच्याबद्दल मला आवर्जून सांगायला वाटते की
वैद्यकीय क्षेत्रात काम करूनही मराठी भाषा कशा पद्धतीने लिहिली जावी, त्याचं लालित्य कसं असावं, त्याची सजगता कशी असावी, त्याचं समाजभान कसं असावं आणि त्यातून येणारा निसर्ग कसा असावा याबद्दलचं अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिणारे दोन्ही आहेत. शांतनू अभ्यंकरांचे तर मेडिकल विषयावरचे साधे साधे लेख आहेत, ते स्त्रियांचे ते गायनेकॉलॉजी असल्यामुळे स्त्रियांच्या विषयावरचे लेख सुद्धा अगदी वाचण्यासारखे आहेत. पाळी खूपची नावाचं त्यांचं पुस्तक आहे, ते सुद्धा चांगलं अतिशय वाचण्यासारखं. तर अशा पद्धतीने वेगळ्या विषयावर लेखन करणारे आहेत. पण आम्ही पुरस्कार दिले आहे त्यांना फादर तेरेसा आणि इतर वही या व्यक्तिचित्रणाच्या पुरस्काराला दिले आहे. त्याचं कारण असं आहे की डॉक्टरांच्याकडे अनेक पद्धतीची माणसं येत असतात. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला थोडंसं माहिती आहे की कशा पद्धतीची वल्ली असतात, हा भाग वेगळा असतो. तर ती माणसं कशी येतात आणि त्यातलं जे व्यक्तिमत्व त्यांनी शोधलेली आहे. तर हे पुस्तक वाचताना फुलांच्या व्यक्तिचित्रांची आठवण येते, कारण त्याला एक खुमासदार शैली त्यांनी सगळी व्यक्तिचित्र लिहिलेली आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे ह्या पुस्तकालाही आपण अक्षर गौरव पुरस्कार दिलेला आहे. शुभांगी दळवींची आनंदी नावाची कादंबरी आहे. सहकर्तृत्वाने जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पदापर्यंत पोहोचलेली एका स्त्रीची सगळ्या पद्धतीची जी धडपड आहे, तिचं कर्तृत्व आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणारी ही कादंबरी आहे. ईश्वर हलगर यांचं मुद्दाम मला उल्लेख करावा वाटतो की त्यांची आस्था कादंबरी मला वेगळ्या पद्धतीची वाटली. माणूस विषय शोधताना बऱ्याच वेळा सहज सोपे असे विषय घेतात, पण त्यांनी डान्स बारचा विषय आणि मुंबईतली सगळं नाईट लाईफ हे सगळं भेदक वास्तव सांगणारी ही कादंबरी आहे. ते वेगळ्या पद्धतीचं वास्तव आपल्या समोर येतं. आपण कसं असतं, आपल्या कोशात एक सुरक्षित जगणं जगत असतं बऱ्याच वेळा आणि बाकीच्या ह्याच्यातलं आपल्याला माहिती नसतं, पण आम्ही बघण्याची आपली चौकट एक वेगळी असते. म्हणजे डान्स बार म्हटलं की ते मुली म्हटलं की वल्गर, पण त्यांचे म्हणून एक माणूस म्हणून काही प्रश्न असू शकतील, त्यांच्या जगण्या बघण्याची काहीतरी व्यथा असू शकेल, ही मांडणारी ही कादंबरी मला महत्त्वाची वाटली. म्हणून त्यांनाही पुरस्काराचे जाहीर झालेला आहे. त्याहीपेक्षा आणखी संस्कृती प्रकाशांच्या प्रकाशिका म्हणण्यापेक्षा आता एक सजग लेखिका म्हणून मी मुद्दाम उल्लेख करेन. प्रतिभावंतांचं गाव सारखं संपादित करणारं पुस्तक त्यांनी अतिशय सुंदर लिहिलेलं आहे म्हणण्यापेक्षा आमच्या बऱ्याच लेखकांच्याकडनं त्यांनी त्यांच्या पद्धतीने कसं घेऊन घेतलेलं आहे की गाव आपण जिथं लेखक वाढतो तिथल्या जाणीवा समृद्ध होण्यासाठी लेखकाला जे वातावरण लहानपणी किंवा घडण्यासाठी जे वातावरण असतं त्या आपल्या गावावर त्यांनी लिहून घेतलेलं होतं. त्याचं अतिशय सुंदर संपादन त्यांनी केलेलं आहे. पण ह्यावेळीचा पुरस्कार आपण त्यांच्या कांडा या कुमार वाङ्मयीन कादंबरीला जाहीर केलेला आहे. ही खतर वेगळ्या विषयाची कादंबरी मला अशासाठी वाटली की एका हत्तीची गोष्ट आहे, पण हत्तीची गोष्ट अशी नुसती हत्तीची गोष्ट नाही. तो हत्ती जेव्हा जंगलात असतो, त्याच्या आईच्या बरोबर असतो, तेव्हा तर त्याचं एक भावावस्था वेगळी असते. पण तो माणसांच्यात आल्यानंतर कशा पद्धतीनं इथं माणूस म्हणून पण एक येतं आणि तो प्राणी म्हणून पण एक येतो. तर ह्या जगात आल्यानंतर तर त्याचा जो प्रवास आहे तर तो अतिशय वेगळ्या पद्धतीने, कारण ही अशी दोन पातळीवरची बऱ्याच वेळा मला कादंबरी जाते असं वाटतं की आपण वाचक वाचताना वाटतो, पण माणसाच्या ह्याच्यात एखादा प्राणी आल्यानंतर त्या प्राण्याच्या विषयातही काही बदल होत नसतील का, त्याची घुसमट आपल्याला कधी कळते का. आम्ही कुत्र्याला घरी आणतो, बांधून ठेवतो, त्याला फिरून आणतो, परत त्याला पट्ट्या घालून बांधून ठेवतो, पण त्याच्या काही सगळ्या आयुष्याचं त्याचं काही व्यक्तिमत्व असेल, त्याच्या काही भावभावना असतील, त्याच्या काही इच्छा असू शकतील प्राणी म्हणून सुद्धा, याचा आम्ही कधी विचार करत नाही. इथं सुनीता राजेंनी कांडा नावाच्या त्या हत्तीची कादंबरी लिहित असताना ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केलेला असं वाटतं की आपण साखळदंड मांडल्यावर सुद्धा काय होत असेल, साखळदंडाची त्याची काय व्यथा असेल का, हे अनेक प्रकारे त्यातला सर्व प्रवास कादंबरीचा तो आणखी वेगळ्या पद्धतीने होत जातो. पण मला वाटतं की अशा पद्धतीचं लेखन निदान माझ्या तरी अजून वाचण्यात आलेले नव्हतं की इतकी चांगली मला ही कादंबरी वाचली की एका हत्तीच्या जीवनावरची लिहिलेली कुमार वाङ्मयीन कादंबरी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने साहित्य क्षेत्रात ती वेगळी आहे. सुदैवाने त्याला खूप पुरस्कार मिळालेले आहेत आणि पुरस्कार मिळण्यासारखी ती कादंबरी आहे असं मला आवर्जून वाटतं. गहिवरलेलं आभाळ ही प्राध्यापक युवराज खरात यांचा कथासंग्रह आहे. ग्रामीण भागातलं कथाचित्रण करणं, ग्रामीण भाग जवळून पाहणं आणि मानवी भावनांचे चित्रण आपल्या कथामधून करणं, त्यातल्या त्यात स्त्रियांच्या व्यथा स्त्रियांची दुःख पाहणं. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की पुरुषांनी स्त्रियांची दुःख मांडताना असं लोकांना वाटतं की मग कमी पडतात का, पण मला वाटतं की परानुभूतीतून सुद्धा स्त्रियांची दुःख अतिशय चांगल्या पद्धतीने जाणून घेता येतात. बऱ्याच वेळा काढतं की पुरुषांना लिहिलेलं स्त्रीवरची कविता असेल तर ती कुठेतरी होणार असं सुद्धा वाटतात, किंवा पुरुषांनी लिहिलेलं स्त्री जीवनाची कथा. बऱ्याच वेळा असं वाटतं की काही काही पदर सुटून जातात का काय स्त्री दुःखाचे व्यक्त होताना, पण तशा पद्धतीने न होता यातल्या कथा छोटेखानी जरी असल्या
तरी त्या महत्त्वाच्या मला वाटतं ग्रामीण जीवनाच्या दृष्टीनं. आणि वारूळ नावाची बालकादंबरी, ज्यालाही आपला अक्षर गौरव पुरस्कार, मी आता 19-20 असं वेगळं कॅटेगरी केली. मी सलग असं सांगतं की संजय आयवाड यांची या बालवाङ्मयांनी मला वाटतं की काही मधल्या काळामध्ये बालवाङ्मय लिहिणारी व्यक्तिमत्व किंवा लेखक खूप कमी झाले होते आणि तो भाग जरा कुठेतरी उडावल्यासारखा वाटत होता साहित्य क्षेत्रात. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये काही चांगले लेखक या विषयाकडे पाहत आहेत, जाणकार पाहतात. त्या सावित्री जगदाळे नावाच्या सातारच्याच लेखिका आहेत, त्या खूप चांगले लिहितात बालवाङ्मय सुद्धा. आणि संजय आयवाडांची सुद्धा अनेक पुस्तकं आहेत बालवाङ्मयांच्यावरची, बरेचसे पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. सध्याच्या पिढीतले मला वाटतं की एक चांगलं हे बालवाङ्मय लिहिणारं एक नाव आहे म्हणून संजय आयवाडांच्याकडं आम्ही आशादायक रीतीने पाहत असतो की खूप अवघड असतं मुलांच्या मनाचा अभ्यास करणं आणि परत ते मुलांच्यापर्यंत पोहोचेल अशा भाषेत लिहिणं. पण अशा भाषेत सरांनी ही कादंबरी लिहिलेली आहे, सगळ्यांनी आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी आहे. आणि मार्शल योगा नावाचं एक पुस्तक आहे, त्याला आम्ही विशेष पुरस्कार दिला आहे. तर याच्यासाठी दिला आहे की डॉक्टर कृष्णदेव गिरी यांचं हे पुस्तक आहे. आलेत का? तर त्याला देण्यामागचं की योगाचं महत्त्व आणि मानसिक ताणतणाव जे सध्या वाढलेले आहेत, ते कोरोनाचं कारण असू दे, बाकीची वैयक्तिक सुखदुःख असू दे, नोकऱ्यांचे संकट असू दे, अनेक असतात जे ताणतणाव निर्माण झाले. ते ताणतणाव कशा रीतीनं घालवले पाहिजे, त्याच्यासाठी योगा कशा पद्धतीने करायला पाहिजे, असं एक समाजभान देणारं असं हे पुस्तक आहे असं मला वाटतं. मी मनापासून या सगळ्या लेखकांचे अभिनंदन करतो. आम्ही फार मोठे नाही की तुम्ही स्वतः मोठे आहात म्हणून आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो असं व्हायला असलं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या लिहिलेल्या साहित्यातून खूप समाजाला देण्याचं काम करत आहात. ही महत्त्वाची जाणीव या पाठीमागं पुरस्कार देण्यापाठीमागं आहे की यातून आणखीन चांगलं काहीतरी निर्माण होऊ दे. कारण सगळेच आता जाणकार माणसाचे तसे नवीन लेखक आहेत असं मी म्हणत नाही, सगळे जाणकार. आमचे प्राचार्य कदम सर आहेत, सुनीता राजा आहेत, दादा सरांच्याही 2 कादंबऱ्या आहेत, खराज सरांच्या 2-3 पुस्तकं आहेत, आगवाड सरांची बरीच मोठी पडले. आता काय पहिलं पुस्तक आहे असं तर म्हणत नाही, ईश्वर हलगरेंचे आहेत पुस्तकं. तर या मार्गावर चालताना मी नेहमी म्हणतो की हा जसं वारीला विठ्ठलाकडे चालत असतो आपण, तसं आपण लेखकसुद्धा असं आयुष्यभर एक प्रवास करत असतो. आणि हेही तितकंच असतं की कुठलीही कलाकृती पूर्ण असत नसते. म्हणजे एखाद्याला मला पुरस्कार ह्या कलाकृतीला मिळाला म्हणून ती कलाकृती पूर्ण आहे असं लेखकानेही मानू नये. कारण जेव्हा लेखक कलाकृती आपण परिपूर्ण कलाकृती लिहिली असं जेव्हा समजायला लागतो, तिथं लेखक त्याचं थांबायला लागतात मला नाही वाटतं. जोपर्यंत ही अतृप्तता लेखकांच्या मध्ये आहे की अजून आपल्या कलाकृतीत काहीतरी वाढीव करण्याची संधी आपल्याला होती किंवा आपण करू शकतो, तोपर्यंत तो लेखक जिवंत राहतो असं मला जाणीवपूर्वक वाटतं. पुरस्कार बळ देतात, पण त्यापेक्षा मला नेहमी वाटतं की पुरस्कार हे लेखकाला आश्वस्त करत असतात. कारण या वाटेवर चालण्याचे जे सुख असतं, भले ते पुरस्कारापर्यंत काही दिवस जरी वाटत असेल तर ते सुख महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण हे सुख मिळाल्याशिवाय लेखकाच्या लेखणीला एक वेगळी प्रेरणा मिळत नाही, त्यापेक्षा लिहावं असं वाटत नाही लेखकाला, म्हणून हे पुरस्कार आहेत. त्याचबरोबर लेखकाला हेही गरजेचं आहे की आपल्या मर्यादा आणि आपल्याची ताकद हे दोन्हीही जेव्हा लेखकाला जास्त समजतं तेव्हा त्या लेखकाला जाणवतं की आपण कशा पद्धतीचं लेखन करायला पाहिजे. आणि मला पुढे जाऊन एक सांगावं लागतं की फार वेळ घेत नाही की अनिल अवचट नेहमी म्हणायचे की मला एक सामाजिक कार्यकर्ता किंवा चांगला लेखक, पुरस्कारप्राप्त लेखक असं म्हणून समाजानं ओळखण्यापेक्षा एक चांगला माणूस म्हणून मला ओळखलं जाणं हे मला जास्त आवडेल. आणि म्हणून मला इथंच नेहमी वाटतं की लेखकांना सुद्धा आधी चांगलं माणूस बनणं गरजेचं आहे. कारण म्हणजे नेहमी मला असं वाटतं, आता ती माझी वैयक्तिक मत असू शकते, पण जेव्हा एक आपण चांगलं माणूस असतो तेव्हा आपल्याकडून लिहिलं जाणारं साहित्य नेहमीच चांगलं होत असतं. त्याला किती पुरस्कार मिळेल, किती लोकांनी त्याला समीक्षा करावी, किती लोकांनी नावाजावं, ह्याच्यावर प्रश्न नाही. तुम्हाला आज स्वतःला वाटलं नाही की आपण चांगले लिहितोय, पण असंही होऊ शकतं की चांगलं साहित्य दर्जेदार लिहिणारा लेखक काही वेळा चांगला माणूस असू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा चांगलं माणूस असणं हे लेखकांना अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. वास्तव जाणणं, घडणाऱ्या वास्तवावर चिंतन करणं आणि मग व्यक्त होणं ही लेखकाची एक वृत्ती असावी. आणि ह्या वृत्तीतून निर्माण झालेलं जे साहित्य आहे ते समाजाला सुख देणारं असावं. फक्त रंजन हाच प्रकार नसावा, तर त्यातून काहीतरी प्रबोधन हवं, जगण्याच्या आपल्या वाटा आश्वस्त व्हाव्यात, लोकांनाही त्यातून सुख मिळावं, अशा पद्धतीने लेखकाचं जगणं व्हावं. मग ते साहित्य आपली साहित्य अकादमी त्याला मिळो न मिळो
किंवा आणखीन काही ज्ञानपीठ मिळो न मिळो, पण समाजापुढे जर लेखक एक चांगला माणूस, चांगला साहित्यिक म्हणून जर उभा राहिला तर मला वाटतं खूप काही बदलून पावल्यासारखं असतं. आजचे तुम्हाला मिळालेले साहित्य पुरस्कार आम्ही काय फार मोठं देतोय अशातला भाग नाही आहे, पण एक त्या वाटेवर जर चांगलं माणूस आणि चांगले लेखक म्हणून समाजात निर्माण व्हाव्यात ह्या पाठीमागच्या भूमिकेतून आम्ही हे पुरस्कार देत आहोत. तुम्ही आवर्जून इथं या पुरस्कारासाठी इथं आल्यात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो. अश्वमेघची सगळी टीम इथं उपस्थित असणारे आपण सर्व ज्यांच्या सहकार्यामुळं एक आम्ही तुमच्यासोबत मै म्हणून जसं म्हणतात तसं आम्ही तुमच्यासोबत आहोत ही भावना सुद्धा खूप महत्त्वाची असते आणि ती अश्वमेघ परिवाराला मला वाटतं की बळ देणारी असते. आणि सगळ्यात शेवटी वाटतं की आज जो कार्यक्रम खरं घ्यायचा का नाही अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालं. लता मंगेशकर सकाळी गेलं तर कळल्यावर मी रवींद्र ज्योतिंना फोन केला की काय करूया आणि काय नाही, पण शेवटी असं असतं की काही गोष्टी घडून गेल्या तरी आज इथं आलेले आज हलगरे जर अगोदर आलेले होते तर असा भरलेला कार्यक्रम आम्हाला थांबवता आला नाही. पण आज लता मंगेशकरांना आम्ही मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. फुलं जसं म्हणाले की अतिपरेच्या ताबडण्यात झालेली एकच गोष्ट आहे तो म्हणजे लताबाईंचा सूर आहे आणि हा सूर आम्ही आमच्या हृदयात कुठंतरी घेऊन आयुष्यभर आमची वाटचाल करत असतो. कुठलाही दिवस असा जात नाही की लताबाईंचं गाणं किंवा लताबाईंचा सूर आमच्या कानावर पडत नाही. त्यामुळं त्यांच्या गाण्याने निर्माण झालेली पोकळी ही खूप वेगळ्या दृष्टीची आहे. आज जर तुम्ही कुणीही प्रत्येकानं आपल्या मोबाईलमधली स्टेटस चेक करा, मला वाटतं की आत्तापर्यंत मी तर पाहिलेली होती की जवळजवळ 90पेक्षा जास्त लोकांच्या स्टेटसवर आज लताबाई आहे. मला वाटतं माणसानं मिळवायचं काय असेल तर हे मिळवायचं असतं. कर्तृत्व असलं तर नुसतं कर्तृत्व नाही, पण लताबाईंच्या बरोबर एक मानसिकता जी लोकांची प्रेमाची निर्माण झाली ती खूप महत्त्वाची आहे. मला जाणीव आहे की आज लताबाईंचं आता टी व्हीवर सगळं झालेलं असलं म्हणजे आकृती चाललेले आहेत, लोक खूप तिथं टी व्ही समोर बसले, त्यामुळं उपस्थितांची संख्या जरी कमी असली तरी स्वाभाविक आहे, कारण लताबाईंचं जाणं हे सगळ्यात सर्वसामान्यांना हेलावणार आहे. मी परत एकदा त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद.